मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 9 नोव्हेंबरचा रिव्ह्यू आला बरं का. बापरे, किती वाट बघायला लावली सकाळची. पण काही असो की नसो, माझी झोप झाली आज रविवारची, ते मला फार छान वाटतंय. प्रेक्षकांनो, आपल्या अपेक्षेप्रमाणे आज त्यांनी मुद्दाम एपिसोड उशिरा टाकलाय, कारण आजचा त्यांनी तो प्रोमो आउट केलाय ना, जो सायली आणि प्रतिमा आत्याचा आहे. तर एक्झॅक्टली झालंय असं. इकडे सायलीला वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच असं काहीतरी आठवायला लागतं आणि प्रतिमा आत्याला पण. दोघी मायलेकी सोबतच जाग्या होतात, म्हणजे झोपेतनं जाग्या होतात. वाईट स्वप्न पडलं का स्वप्न पडलं म्हणून. इकडे प्रतिमा आत्या जाग्या होतात तेव्हा रविराज त्यांना विचारतात, काय झालं प्रतिमा, काही स्वप्न पाहिलं का? आणि अर्जुन सायलीचा सीन तर आपण पाहिलाच होता काल शेवटी एपिसोडच्या. इकडे प्रतिमा त्या पाणी वगैरे पितात. रविराज विचारतात, काय झालं प्रतिमा, पाणी वगैरे देऊ का तुला? प्रतिमा त्या म्हणतात, काय हो रविराज, आज तन्वीचा वाढदिवस आहे का? रविराज म्हणतात, अगो प्रतिमा, तुला कोणी सांगितलं? प्रतिमा त्या म्हणतात, कोणी नाही सांगितलं, पण रविराज आत्ता ना मला स्वप्न पडलं. त्यात मला असं दिसलं की आपण तन्वीचा वाढदिवस साजरा करतोय. तन्वी केक कापत होती, आपण तिघे जण खूप आनंदात होतो. मला जाग आली आणि असं वाटलं की आज तोच दिवस आहे. रविराज म्हणतात, अगो प्रतिमा, तुला रोज काही ना काही आठवतंय आणि आज तर किती महत्वाची गोष्ट आठवली आहे तुला. आता प्रतिमा त्या उठत असतात अंथरुणातून आणि म्हणतात, बरं झालं बाई आठवलं, आणि तसंही पहाट झाली आहे, मी आता उठते. आता त्यांचं मंगळसूत्र थोडं खणलेलं असतं. त्या म्हणतात, आहो हे घ्या बरं, हे जरा जोडून देता का मला? मंगळसूत्र काढून त्यांनी रविराजांच्या हातावर ठेवलंय आणि म्हणताय, मागच्या वेळेला व्यवस्थित जोडून दिलं होतं तुम्ही, अगदी तसंच जोडून द्या हं. आता रविराजांना हे पाहिल्यावर जरा जास्ती नवल वाटलंय. प्रतिमात्या उठून जातात. रविराज मात्र प्रतिमात्याला बघतात आणि त्या मंगळसूत्राला बघतात आणि म्हणतात, प्रतिमा, अगो 24-25 वर्षापूर्वीची गोष्ट तुला आठवली? म्हणजे तन्वीबद्दलच नाही तर माझ्याबद्दलच्या जुन्या गोष्टी पण तुला आठवायला लागल्यात की? रविराज सॉलिड खुश झालेत. प्रेक्षकांनो, आता मला एक कळत नाही, या प्रतिमात्याला आठवतंय ठीक आहे, त्यांच्यावर गोळ्यांचा चांगला इफेक्ट होतोय. मला असं वाटतं त्याच्यातल्या 2-4 गोळ्या 8-1 दिवस सायलीला दिल्या तर सायलीलाही सगळं आठवायला लागेल. कारण कसं झालं बघा, इकडे सायलीचा सीन दाखवला. सायली आता विचार करते, अहो मला काहीच का आठवत नाही. माझ्या आईबाबांचे चेहरे, त्यांचे आवाज मला आठवले असते तर मी सगळं एका क्षणी आठवलं असतं आणि मग मला असा गुंता झाला नसता. अर्जुन म्हणतो, अगं सायली, ते तुझे आईबाबाच आहेत ना. बरं जाऊ दे, आता नको आपण वाद घालायला या विषयावर. पण तुला थोडं थोडं आठवते ना सगळं, मग बाकीचं पण आठवेल. आठवेल आठवेल नक्की आठवेल, तू नको टेन्शन घेऊस. आता सायलीला टेन्शन येतच आहे. प्रेक्षकांनो, नेहमीप्रमाणे आपला थोडा भ्रमनिराश झालाय, पण बघूयात काय काय घडतेय गंमत ते. आता सायली आणि अर्जुनचा काय तो एवढा सीन दाखवला. बरं आता ही बाई मस्त मजा मारते बरं का प्रेक्षकांनो. तन्वीहून तिथे म्हणजे प्रिया सकाळ झालेली असते. आता सकाळी उठते बरं का, डोळे उघडायला लागते तेव्हा तिच्यासमोर फुगे बिगे घेऊन असा नवरा हजर आहे सेवेमध्ये. गुलाबाची फुलं आहेत, काय 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 आणलंय बाबा त्याने, अश्विनने, आणि आता तो असा तो तोंडासमोर धरतोय ते सगळं आणि हिला हॅपी बर्थडे टू यू असं विश करतोय. सॉरी, माझा आवाज जरा बसल्यामुळे थोडं विचित्र वाटेल ऐकायला. पण प्रिया आता उठून पाहते तर काय, तिच्यासाठी एवढे सगळे गिफ्ट्स आणि फ्लॉवर्स. आय हाय, मजा मजा. आता लगेच हा हॅपी बर्थडे टू यू म्हणतो तेव्हा लगेच ही प्रिया विचार करते, अरे यार, हा तर सायलीचा वाढदिवस आहे वाटतं आजचा. पण हा म्हणजे माझाच वाढदिवस आहे. अरे देवा, मला आयुष्यभर हा वाढदिवस आजच साजरा करायची संधी दे रे बाबा, असंही मनातल्या मनात देवाला मागून टाकते सकाळी सकाळी. आता अश्विन लगेच तिला फुलं बिलं देतो आणि म्हणतो, हॅपी बर्थडे माय डिअर वाईफ, हॅपी बर्थडे. प्रिया खुश होऊन जाते आणि म्हणते, वा वा, थँक्यू अश्विन. अश्विन पुन्हा हॅपी बर्थडे असं तिला म्हणतो आणि मग तिला म्हणतो, अगं केव्हाची वाट बघत होतो, केव्हा तू उठशील? प्रिया म्हणते, मग उठवायचं ना रे मला. काय रे अश्विन, किती गोड आहेस रे तू. तुझ्यामुळे माझा बर्थडे असं स्पेशल सेलिब्रेट होणार आहे आज. लगेच अश्विन म्हणतो, अगं तिचा पचका करतो बरं का आणि म्हणतो, अगं काय झालं तन्वी, मी ना तुझ्यासाठी खूप छान ड्रेस ऑर्डर केला होता. लगेच प्रिया म्हणते, हो कुठे ड्रेस? लगेच हा म्हणतो, अगं काय झालं, मी ऑर्डर केला होता तो, पण त्याची डिलिव्हरी काही आली नाही बघ वेळेवर. सॉरी ग, त्याची डिलिव्हरी जरा लेट होणार आहे. लगेच प्रिया म्हणते, जाऊ दे रे, हरकत नाही, जेव्हा यायचा तेव्हा येईल तो ड्रेस.
पण आज ना मी माझा वाढदिवस स्पेशल सेलिब्रेट करू. नाही म्हणजे आपण ना मस्त जेवायला जाऊ, लॉंग ड्राईव्हला जाऊ, मस्त रात्री येताना आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊ. आता ती असं पुढचे प्लॅनिंग करणार. तेवढ्यात अश्विन जरा नाराज झालेला दिसला तिला. लगेच ती त्याच्या जवळ जात म्हणते, हे काय झालं रे अश्विन, काय झालं तुला? अश्विन म्हणतो, अगं तन्वी, आज आपण नाही वाढदिवस साजरा करू शकत. लगेच प्रिया म्हणते, का, काय झालं अश्विन, का नाही साजरा करायचा वाढदिवस? अश्विन म्हणतो, अगं तन्वी, आजची तारीख सगळ्यांच्या लक्षात आहे ग, तुला कोणी साधं विश पण करणार नाही. अगं म्हणून मला तुझा वाढदिवस घरच्यांच्या समोर साजरा करायचा आहे. पण प्रिया म्हणते, म्हणजे आज आपण घरीच थांबायचंय का रे अश्विन? अश्विन म्हणतो, तू चल लवकर आवर, आपण हॉलमध्ये जाऊयात. लगेच प्रिया म्हणते, बरं बाबा, तू म्हणशील तसं. आजच्या दिवशी मी कशाला आपल्या दोघांचा मूड खराब करू, थँक्यू, असं म्हणून नेहमीप्रमाणे त्याच्या गळ्यात पडते आणि हा आपला प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि ती आपलं तोंड वाकडं तिकडे करत राहते. असो, नेहमीचा काय तो सीन त्यांनी दाखवला गळ्यात पडायचा, एवढंच काय ते सांगायचं होतं. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, अजूनही त्या अर्जुन सायलीचे भांडणं काही मिटेना. इकडे यांचे भांडणं होतात, बिचारे एकत्र गळ्यातही पडतात, पण तिकडे अर्जुन सायलीचे भांडणं काय ते अजून चालूच आहेत. आता सगळे गुड मॉर्निंग म्हणून नेहमीप्रमाणे टेबल जवळ जमलेत, नाश्ता करायला बसलेत. आणि आज आलू पराठा आहे बरं का, आमच्याकडे फोडणीचा भातच आहे आज. रात्री चतुर्थी होती ना प्रेक्षकांनो, थोडा राहिला तर म्हणलं फोडणी द्यावी, छान लागतो भात फोडणीचा, कोणाकोणाला फोडणीचा भात आवडतो. बरं असो, आता सगळे गुड मॉर्निंग म्हणून जमलेत आणि अस्मिताचा नवरा पण आहेच आलेला. आता या सायलीबाईचा मूड जरा उखडलेला असतो बरं का. आता हा सचिन आल्यावर प्रतापराव म्हणतात, बसा बसा सचिनराव. अर्जुनही आलाय. अस्मिता म्हणत असते, सायली अगं माझी कॉफी. आता सायलीचं लक्ष नसतं, मग पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, अस्मिताला कॉफी दे बेटा. मग अर्जुनही आलाय. अर्जुन म्हणतो, गुड मॉर्निंग. सगळेजण त्याला गुड मॉर्निंग करतात. मग आता अर्जुन सायलीला कॉफी मागतो. सायली कॉफी न देता त्याच्यासमोर फक्त पाण्याचा ग्लास टेकवते आणि हे सगळेजण नोटीस करतात आणि यांचा अबोला सुद्धा. अर्जुन आपला बिचारा नुसता थँक्यू म्हणतो, पण लगेच अस्मिता म्हणते, हे काय रे अर्जुन, भांडला का रे तिच्याशी? सायली बघायला लागते अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, नाही ग अस्मिताई, अजिबात नाही. प्रतापराव म्हणतात, ए अस्मिता, समजा तो भांडला जरी असेल तरी तो काय आपल्याला सांगणार आहे का? अरे बाबा, त्याने आपल्याला सांगितलं तर त्याची बायको आपल्याला चिडेल ना. आता सगळे पुन्हा हसायला लागतात. प्रतापराव म्हणतात, अगं बाई, बायको चिडल्यावर काय भीती असते ते तुला कळणार आहे का अस्मिता? आता तो सचिन म्हणतो, अच्छा, म्हणजे सगळ्या नवऱ्यांची ही स्टोरी असते का? लगेच प्रतापराव म्हणतात, हो रे बाबा हो. सचिन आता म्हणतो, मला वाटलं माझ्या बाबतीतच घडतं की काय. तेव्हा सगळे हसायला लागतात. पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा, नवरा बायकोच्या भांडणात आपण न पडलेलं बरं. या सायली अर्जुनची भांडणं तर लुटूपुटूची असतात, एकमेकांशिवाय यांना करमत नाही बरं. लगेच कल्पनाताईंचा अनुभव त्यांनी शेअर केला बरं का. एक छान असं फॅमिली गेट टुगेदर चालू आहे यांचं. पण प्रेक्षकांनो, रिव्ह्यू स्किप करू नका, कारण आगे आगे देखो होता है क्या, मजा येणार आहे बरं का पुढे. आता तो प्रोमो त्यांनी आज पूर्ण दाखवलाय. पूर्णाजी असं म्हटल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, हो ना बाई, एकदा हे दोघे असेच भांडले होते, पण हे दोघे भांडतात आणि एकमेकांसोबत लगेच संगनमत करून घेतात बाई, आपल्याला कळत पण नाही. लगेच सचिन म्हणतो, नाही नाही, काही असू द्यात बाबा, पण मी आपल्या सायली वहिनीच्या बाजूने आहे बरं. अर्जुन म्हणतो, काय रे सचिन, ती काय तुला खायला घालते म्हणून करे? लगेच सचिन म्हणतो, अरे म्हणजे काय, म्हणूनच. लगेच अस्मिता म्हणते, तसंही हा सचिन कॉलेजपासूनच खादाडच आहे जरा. त्यावर सचिन म्हणतो, ए अस्मिता, चल काहीतरी जा, त्याला फूडी म्हणतात, फूडी. प्रेक्षकांनो, जे बिचारे असे खादाड असतात, म्हणजे जे फूडी असतात, सचिनच्या भाषेत सांगायला झालं तर त्यांना बिचाऱ्यांना स्वयंपाक न करणारीच बायको भेटते, जसं या सचिनचं झालंय. गंमत केली. अस्मिताला स्वयंपाकात इंटरेस्ट नाहीये ना, म्हणून म्हटलं. तर बघा, आता लगेच सचिन म्हणतो, ए अस्मिता, त्याला फूडी म्हणतात. आणि काय यार, काय पराठे झालेत आज. तिथे US ला मी रेडी टू कुक असे पराठे खाल्लेत. अरे पण आज मी सायली वहिनीच्या हातचे पराठे खातोय ना, वा वा वा, याला म्हणतात काय ते स्वर्ग सुख. आता अर्जुनला लई भारी वाटतंय, त्याच्या बायकोचं कौतुक होत आहे ना. मग अस्मिता पण स्माइल करते नुसती, कारण तिला कुठे पराठे करता येतात. तर असो, आता तेवढ्यात येते तिथे मैना. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, हे नवरा बायको गायब करतील, म्हणजे
डायरेक्ट गायब नाही केलं त्यांनी, पण एकाला मात्र गायब केलं. आता मैना येते तिथे, तेव्हा कल्पनाताई म्हणतात, "या या मैनाताई, बसा बसा, नाश्त्याला बसा." सायली पण तिथेच आहे बरं का. आता आधी तर त्यांनी सायलीला छान वाटतं, सचिनने कौतुक केल्यावर वगैरे वगैरे असं ते दाखवलं. आणि मग मैना आल्यावर लगेच हे प्रतापराव विचारतात, "काय हो ताई, अहो सदाभाऊ कुठे गेलेत?" आता मैनाला प्रश्न पडलाय, पण मैना जरा फटकाळ आहे ना प्रियासारखी, त्यामुळे ती पटकन काय बोलते बघा. "अहो भाऊ, आमची ती मीना आहे ना, तिच्याकडे गेलेत हे. काहीतरी काम निघालंय म्हणे त्यांना तिकडे, 2-4 दिवस तिकडे मदतीसाठी राहतो असं म्हणाले." आता प्रतापरावांना जरा नवलच वाटले, अचानक कसं काय गेले. लगेच कल्पनाताई म्हणतात, "बसा ना मैनाताई, नाश्ता करून घ्या." आता मैना मनात विचार करायला लागते, सायली तिच्याकडे बघते म्हणून. अरे देवा, आता ही सायली मला मावशीबद्दल विचारते का काय पुन्हा. लगेच म्हणते कशी मैना, "अहो कल्पनाताई, मी काय म्हणते, माझ्या खोलीत जाऊन खाऊ का मी नाश्ता? नाही चालेल का तसं? अहो जरा बरं वाटेन असं झालंय हो." पूर्णाजी म्हणतात, "अगं बाई, काय होतंय तुम्हाला?" मैना म्हणते, "नाही तसं काही नाही होते, पण थोड्या वेळ झोपते जरा, मग बरं वाटेल." अरे आत्ताच ही झोपेतून उठून आली ना. असो, लागते कोणाकोणाला डबल डबल झोप. लगेच मैनाने खूप सारे पराठे घेतलेत बरं का. आणि ते बघून या सगळ्यांना जरा नवलच वाटलंय. म्हणजे हिला बरं नाही तरी एवढी हादाडते ही बघा ना. तिने कमीत कमी 4-5 पराठे तर सहज घेतले असतील. सगळेजण बघतच राहतात तिच्या ताटाकडे. अस्मिता, कल्पनाताई सगळ्यांना बाई नवलच वाटतंय. आणि सायली हे सगळं लांबून पाहत असते. आता ही मैना तेवढे पराठे घेते आणि लगेच तिच्या खोलीत निघून जाते. तोंडी लावायला काही घेतलं नाही वाटतं तिने. असो, अर्जुनलाही जरा विचित्र वाटतंय ते. पण तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा आत्याची एंट्री दाखवली. आता बघा इथून पुढे होणारे वाढदिवस साजरा. प्रतिमा आत्या आणि रविराज आल्या आल्या कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई भाऊजी, प्रतिमा, बरं झालं वेळेवर आलात. सायलीने आज आलू पराठे केलेत बरं सगळ्यांसाठी." रविराज म्हणतात, "अहो वहिनी, आम्ही घरून भरपेट खाऊन आलोय. आम्ही सचिनला भेटायला आलोय बाबा." आता जावयाला भेटायला आलेत बरं का रविराज. लगेच सचिन म्हणतो, "अरे वा, खरं तर मी तुम्हाला तुमच्या घरीच भेटायला येणार होतो रविराज काका. कसे आहात तुम्ही?" रविराज म्हणतात, "एकदम मस्त." आता रविराज प्रतिमात्याची आणि सचिनची ओळख करून देतात. म्हणजे प्रतिमात्याला लक्षात नाहीये ना प्रेक्षकांनो. आणि प्रतिमात्या अस्मिताच्या लग्नाच्या वेळी गैरहजर होत्या. आता लगेच रविराज म्हणतात, "ए प्रतिमा, हे बघ हा सचिन आहे बरं का, अस्मिताचा नवरा." आणि मग सचिन म्हणतो, "हो प्रतिमात्या, मी तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे बरं. आमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही नव्हतात ना." आता सगळेजण थोडं एकमेकांकडे बघायला लागतात. मग प्रतिमा आत्या स्माईल करून म्हणतात, "हो अरे सचिन, मी तेव्हा इथे नव्हते." लगेच प्रतापराव म्हणतात, "ए बस ना रविराज, उभा काय आहेस, बस बस." आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळे बसलेले आहेत व्यवस्थित, एकमेकांशी गप्पा मारतात. आता या अश्विनला काही सहन होत नाही. अश्विन लगेच एक स्टूल आणतो आणि त्या स्टूलवर केक वगैरे ठेवतो. हा ना प्रेक्षकांनो, त्या प्रियासोबत राहून राहून म्हणतात ना, वाण नाही पण गुण मात्र याला लागलाय. याला सगळे चांगले हसताना बघवतच नाही. आता अश्विन लगली केक बी घेऊन येतो. सगळेजण पाहायला लागतात, काय करू लागला गड्या हा. आता सगळ्यांना माहितीये तन्वीचा वाढदिवस आहे. पण इथे एक करेक्शन आहे प्रेक्षकांनो. मला असं वाटतं अर्जुनचा पण त्याच दिवशी वाढदिवस असतो ना, कारण ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी अर्जुन आणि सायली म्हणजे तन्वी दोघांचाही वाढदिवस होता ना. म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, मला नक्की कमेंट करून सांगा. आता हा अश्विन तिथे केक बिक असं छान सजवतो आणि या प्रियाला आवाज देतो, "तन्वी, ए तन्वी ये ग." आता ही लगली आली बरं का शान मारत. आता सगळे पाहायला सगळेचे सगळे बघायला लागतात या दोघा नवरा बायकोकडे. आता लगेच अश्विन म्हणतो, "हे तन्वी, हिअर इज युअर बर्थडे केक." लगेच प्रिया म्हणते, "काय रे अश्विन, किती करतोस माझ्यासाठी?" शिबाई किती फॉर्मल बोलतात ना एकमेकांसोबत. काही दाखवतात प्रेक्षकांना, असे कुठे बोलता का नवरा बायको. पण असो. आता लगेच अश्विन म्हणतो, "तन्वी, आज तुझा वाढदिवस आहे ना, आज तुझा वाढदिवस आहे, त्यामुळे मी आज जे काही करेल ते तू एक्सेप्ट करायचं. आणि आपलं ठरलंय की नाही तन्वी, मी जे काही प्लॅन करणार आहे ते तू एक्सेप्ट करणार आहेस, ठरलंय आपलं." लगेच आता ही प्रिया म्हणते, "हो हो ठरलंय. कापू करे केक आता अश्विन?" यांना सगळ्यांसमोर कापायची काही गरज होती का? यांना ड्रामा करायचा होता प्रेक्षकांनो, म्हणून यांनी सगळ्यांसमोर केक आणला बरं का. प्रिया आता लगेच मुद्दाम तिथे म्हणते की मी कापू का आता केक? लगेच अश्विन म्हणतो, "थांब जरा, 1 मिनिट थांब." आता याला लगलीच असा मायेचा झरा फुटलाय अश्विनला. अश्विन म्हणतो कसा, प्रतिमा आत्याच्या समोर येतो आणि म्हणतो, "ए प्रतिमा आत्या, ए प्रतिमा आत्या, योगायोगाने तुम्ही दोघं इथे आलायत ना. तन्वी केक कापते ग, तुम्ही दोघं तिच्या बाजूला तरी उभे राहा प्लीज, चल ना ग."
आता रविराजांना येतो राग अश्विनच्या या बोलण्यामुळे. आता खरं तर प्रेक्षकांनो, अश्विन तसा आहे तसा इनोसंट आहे. त्याच्या मनात काही चोर नाही. त्याला वाटतं बिचाऱ्याला बायकोचा वाढदिवस आहे तर तिच्या आईवडिलांनी सामील व्हावं. आता याला काय माहिती तिला काहीच माया नाहीये मायबापाबद्दल म्हणून, म्हणजे त्याच्या बायकोला प्रियाला. पण असो, तो रिक्वेस्ट करतो, जाऊ दे ग प्रतिमा आत्या, तिच्या चुकांची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. अगं तिचा वाढदिवस आहे ना आज, बघ तरी तिचा चेहरा एकदा तरी. आता हा प्रतिमा आत्याला बोलायला जातो. आता रविराजांना येतो राग. अश्विन पुन्हा पुन्हा म्हणत असतो, चल न ग प्रतिमा आत्या प्लीज ग, चल न केक काप न प्लीज. आता प्रतिमा आत्या उठल्या. लगेच हे रविराज चिडून म्हणतात, अश्विन म्हणजे ऑलमोस्ट प्रतिमा आत्या उठलेल्या असतात आणि सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. अर्जुन, सायली. रविराज मुद्दाम म्हणतात, तुला काय वाटलं अश्विन, प्रतिमा विरघळेल? आता अश्विन बिचारा केविलवाडा म्हणतो, नाही रे काका, असं नाही, पण ती आई आहे ना रे, आजच्या दिवशी माझ्या तन्वीला नाराज नका करू प्लीज, माझ्या तन्वीचा वाढदिवस आहे आज. रविराज म्हणतात, हे बघ अश्विन, माझ्यासाठी एकच आनंदाचा दिवस आहे, तो म्हणजे असा की आज माझ्या प्रतिमाला तन्वीचा वाढदिवस आहे हे लक्षात होतं आणि तिच्या लक्षात आलं. आता ते जेव्हा असं बोलतात तेव्हा सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात आणि प्रिया पण बघायला लागते की अरे, या प्रतिमाची मेमरी फास्ट चालली वाटतं, असं कदाचित ती मनात विचार करत असावी. लगेच पूर्णाजी म्हणतात, काय सांगताय रविराज, खरंच आठवलं प्रतिमाला? रविराज म्हणतात, हो आठवलं. लगेच अश्विन म्हणतो, बघ बघ काका, युनिव्हर्स सुद्धा तुम्हाला हे सांगतंय की तुम्ही या सेलिब्रेशनचा भाग असावं. रविराज म्हणतात, छे छे, आमचा काही या गोष्टीवर विश्वास नाहीये आणि तुझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करायची तर आमची अजिबात इच्छा नाहीये. लगेच आता अश्विन हिरमोड झाल्यासारखं तोंड करतो. मग सायली पण तिथेच आहे बरं का उभी. आतापर्यंत कोणाला काही आठवलेलं नाहीये. आता प्रतिमा त्या अशा केविलवाण्या रविराजांकडे बघतात आणि म्हणतात, जवळ येतात त्या रविराजांच्या आणि म्हणतात, अहो जाऊ द्या, बाकी काही नाही, पण अश्विनचं मन राखूयात का? सायलीला बरं वाटतं प्रतिमात्याचा निर्णय ऐकून. रविराज म्हणतात, हे बघ प्रतिमा, मी तुला माझ्या पुरतं सांगितलंय, तुला जे करायचं ते तू कर. आता प्रतिमात्या पूर्णाजीकडे बघतात आणि पूर्णाजी डोळ्याने असं त्यांना होकार दर्शवतात प्रतिमात्याला, जा बाई केक काप, काय फरक पडणार आहे तेवढा केक कापला तर, ती कशी असो, तू तर आई आहे ना. म्हणजे अपेक्षा तर आपली अशीच आहे ना प्रेक्षकांनो, पूर्णाजी असंच काहीतरी बोलतील ना, तर त्यांनी आपला होकार दर्शवला फक्त डोळ्याने, मी जरा जास्तीची वाक्य सांगून टाकली. आता अश्विन खुश होऊन जातो, चल चल प्रतिमात्या आपण केक कापूयात. आता प्रतिमात्या केक कापण्यासाठी तिथे आल्यावर का टेबल जवळ, आता मजा येते बरं का. आता अश्विनही खुश होतो. अश्विनला वाटतं चला बरं झालं, आपल्या बायकोचा वाढदिवस जरा म्हणजे चांगलं वाटतं ना, थोडं सोशलाइज झालं की. असं एकटं एकटं कोणाला बरं वाटत असतं प्रेक्षकांनो, सांगा बरं. अश्विन म्हणतो, चल प्रतिमात्या केक कापूयात. लगेच प्रिया कशी म्हणते, आई चल थँक्यू हं, आज तरी तुला माझ्यासोबत केक कापावासा वाटला. आता प्रिया असं बोलते आणि मग अश्विनला म्हणते, कापू का रे केक अश्विन? मग अश्विन म्हणतो, हो काप ना. आणि मग ही केक कापते तेव्हा एकटाच अश्विन बिचारा टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर तन्वी, असं चालू आहे त्यांचं. आता या प्रतिमा त्या केक भरवत नाही बरं का, तिला नुसत्या उभ्या असतात तिथे. मग प्रिया केक कापल्यावर म्हणते, ए आई, मला केक नाही भरवणार का तू? प्रेक्षकांना जरा फोटो मागून चालू आहे, तर पुढे तुम्हाला सिक्वेल दिसेलच. आता बघा हं. लगेच अश्विन म्हणतो, थांब थांब तन्वी, मी ते केकचा एक हिस्सा देतो आत्याच्या हातात. आता अश्विनने तो केक कापला बरं का, म्हणजे हिने आधी कापलाय प्रियाने, पण अश्विनने पुन्हा कापला आणि प्रतिमा आत्याच्या हातात दिला. आता प्रतिमा आत्या तो केक या प्रियाच्या तोंडात न घालता सायलीच्या तोंडात घालतात. पण हा जो सीन आहे ना प्रेक्षकांनो, अमेझिंग रंगवलाय त्यांनी. म्हणजे इथे बॅकग्राऊंडला आवाज ऐकू येतोय, आई मला केक भरव ना आई, आणि हा आवाज कमीत कमी 8-9 वेळेला तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणजे खूप वेळ स्लोमो मध्ये हा आवाज चाललाय. प्रिया म्हणत असते, आई मला केक भरव ना, आणि प्रतिमा आत्याला तो आवाज ऐकू येतो. रविराज, अर्जुन, सायली सगळ्यांचे तोंड आपले दाखवलेत आधीमध्ये. आता या प्रतिमा आत्याने केक असा ते प्रियाच्या तोंडापर्यंत नेलाय. बिचारी प्रिया, तिलाच नाही तर माझ्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. मला असं वाटलं होतं आता केक खाणार प्रिया, पण तसं नाही झालं. बिचारी प्रिया बिना केकचीच राहिली बरं का. आता या प्रतिमात्या तिच्या तोंडापर्यंत असा केक नेतात. सगळेजण पाहायला लागतात प्रतिमात्याकडे, अरे अशा का थांबल्या, काय झालं असेल गड्या, काय सिक्रेट आहे. बरं आता याच वेळेला त्यांनी सायलीचा पण चेहरा दाखवला बरं का. इथे मला काही समजलं नाही, म्हणजे या सायलीला पण आवाज येत होता का,
काय म्हणजे ते आता तुम्ही एपिसोड नक्की बघा, म्हणजे तुम्हाला प्रतिमा त्याला बॅकग्राऊंडला आवाज येतोय, आई मला केक भरव ना आई. आणि इकडे प्रिया अशी वाचून उभी आहे बिचारी केक खायसाठी. अश्विनही आतुर झालेला असतो, कधी एकदाची प्रतिमा हिला केक खाऊ घालते आणि मीही माझ्या कर्तव्यातून मुक्त होतो, असं काहीतरी त्याला बिचारायला वाटत असावं. आता सायली बघायला लागते प्रतिमात्याकडे, प्रिया बघायला लागते प्रतिमात्याकडे. अचानक प्रतिमात्याचे डोळे गच्च भरून येतात अश्रूंनी आणि प्रतिमात्या वळतात सायलीकडे. आता सगळेचे सगळे पाहायला लागतात ना या मायलेकीकडे. काय बाबा हा ड्रामा चाललाय, कोणाला काही समजेना. प्रेक्षकांनो एक गंमत करते बघा. म्हणजे मला असं वाटतंय की या प्रतिमात्याच्या ज्या गोळ्या आहे ना चांगल्या इफेक्टिव्ह आहेत. आता त्या रोज गोळ्या घेत आहेत, म्हणजे त्यांना आता सगळं आठवायला लागलं. मला असं वाटतं प्रत्येक सुभेदारांनी रोज एक एक गोळ्या घेतल्या तर त्यांनाही सगळं कळायला लागेल नाही का. स्पेशली सायलीलाही आठवायला लागेल ना, तिनेही घ्यावी ट्रीटमेंट, असं आपलं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. आता प्रतिमात्याने या सायलीलाच तो केक भरवला, प्रियाला न भरवता, आणि सगळेचे सगळे खूप इमोशनल होतात. तरी पण कोणाला क्लिक झालं नाही की असं का करत असेल बाबा ही प्रतिमा. मग सायली त्या प्रतिमात्याचा हात धरते, कारण तिला बॅकग्राऊंडला आवाज येतो, आई आपण बाबाला केक भरवूया ना, असा आवाज सायलीला येतो. प्रतिमात्याला आवाज येत असतो, आई मला केक भरव ना, म्हणून त्या सायलीला भरवतात. सायलीला आवाज येतो की आपण बाबांना केक भरवू ना. आणि आता यांना असं ते काल सांगितल्याप्रमाणे ते कॅमेऱ्याचे असे फ्लॅशलाईट आठवतात आणि या दोघी मायले की आता म्हणजे ती सायली असा प्रतिमात्याचा हात धरते तो केकचा, आणि तो केकचा तुकडा रविराजांना भरवण्यात येतो. आणि सायली या दोघांकडे बघून खूप इमोशनल होते आणि प्रत्येक जण यांच्याकडे बघून इमोशनल होतोय. प्रेक्षकांनो इथे एकही डायलॉग ऐकवला नाहीये, त्यामुळे माझी ही बडबड तुम्हाला ऐकावी लागली आहे. तर या सीनमध्ये खूपच भारी दाखवलंय त्यांनी, टीव्हीवर नक्की बघा, तुम्ही खूप एन्जॉय कराल हा सीन. आता रविराज पण केक खातात, कळतच नाही यांना नेमकं चाललंय तरी काय. म्हणजे जे नवीन आहेत त्यांनाही नसेल कळत, पण असं काहीतरी भानगड झालीये. आता रविराज फायनली तो केक खातात आणि मग प्रतिमा आत्यांचे डोळे अजून अजून भरून येतात आणि सायलीचे सुद्धा. अश्विन याला तर काही समजेस ना, पण प्रियाला काय कळायचं ते कळलंय. आता बघा प्रेक्षकांनो सगळ्यांना खूप असं इमोशनल फिलिंग आली आहे आणि मग सायली पण रडायला लागते आणि तिला ते दृश्य असं अचानक थोडं थोडं आठवायला लागतं. अस्मिताचा नवरा पण तिथे आहेच. तर बघा अर्जुन एवढा हुशार असून त्याला काही समजेना नुमजेना. आता तो केक खाल्ल्यानंतर सगळेच भावुक होतात आणि मग प्रतिमा रविराज आठवतं का तुम्हाला, आपली तन्वी सुद्धा असाच माझा हात धरून तुम्हाला केकचा तुकडा भरवायची वाढदिवसाच्या दिवशी. आणि रविराजांना ते आठवतं आणि सगळेच जण आश्चर्यचकित होऊन या मायलेकींकडे पाहायला लागतात. म्हणजे आपल्यासाठी मायलेकी आहेत, पण यांच्यासाठी आते सासू आणि सून, असं काहीतरी भानगड आहे प्रेक्षकांनो. आणि एपिसोड इथे संपून जातो. चला आज दाखवला त्यांनी, पण दाखवायला फार भाव खाल्ला बाई. किती उशीर केला एपिसोड टाकायला, दुपार झाली, माझा तर नाश्ता पण नाही झाला अजून वाट बघत बघत. असो, तर आता इथे काय तो एपिसोड संपलाय आणि आता पुढच्या भागामध्ये उद्याचा प्रोमो मात्र जबरदस्त दाखवलाय त्यांनी. आता बघा सायलीला चक्कर येते, ती पडते, मग अस्मिता म्हणते सायली बरं वाटतंय ना तुला, अगं बरं आहे ना. मग सायली म्हणते हो अस्मिता ताई मला बरं आहे. अस्मिता म्हणते चल आपण रूम मध्ये पडूयात. मग प्रिया तिथे तमाशा करायला लागते, कशी जाईल ती आतमध्ये, तिचं समाधान झालं ना, माझ्या आईची माया हिरावून घेतली माझ्यापासनं, बघ बघ आता माझी आई तर माझ्या तोंडाकडे पण पाहत नाहीये. मग रविराज संतापून म्हणतात गप्पा बस तन्वी, इकडे या सचिनला जायचंय वाटतं अमेरिकेला, म्हणून अर्जुन त्याला सोडवायला चाललाय. अर्जुन आता सोडवत असतो तेव्हा हा सचिन मुद्दाम म्हणतो अरे मला काम आठवलंय, मी जाईल इथून एअरपोर्टवर. लगेच तिथे साक्षी वाट बघत असते आणि समोरच उभी आहे बरं का साक्षी. अर्जुन चालला जातो, पण अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो, त्यामुळे तो पुन्हा माघारी येतो आणि विचार करतो आता मी सचिनला एअरपोर्टला सोडू शकतो. पण आता तिथे आल्यावर बहुतेक तरी समोरासमोर म्हणजे बहुतेक तरी अर्जुनने पाहिलंय प्रेक्षकांनो की हा सचिन कुठल्या तरी बाई सोबत आहे. काय वाटतं तुम्हाला, एवढ्या लवकर साक्षी जिवंत आहे हे अर्जुनला कळेल का? आजचा एपिसोड खूप मोठा होता प्रेक्षकांनो आणि त्यातनं त्यांनी उशिरा पाठवला, त्यामुळे जरा वेळच लागला. पण जाऊ द्या, रविवारची सगळ्यांची झोप झाली ना, ते महत्वाचं आहे. उद्याचा एपिसोड केव्हा पाठवतात ते उद्या बघूयात. आजचा एपिसोड आवडला की नाही मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. प्रियाचा तमाशा सगळ्यांना हॅपी संडे. माझा संडे तर ऑलरेडी अर्धा गेलाय. चला आता फोडणीचा भात खाते आणि राहिलेला संडे एन्जॉय करते. तुम्हीही एन्जॉय करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. टेक केअर. धन्यवाद.